किसान महासन्मान योजनेचा उद्या पहिला हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। नमो शेतकरीचा मोठा निर्णय, 9वा आणि 10वा हप्ता एकत्र 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी बांधवांमध्ये एकच जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार। कारण की आत्तापर्यंत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग आता नेमका हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे। त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणारा हप्ता मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल। शेतकरी बांधवांनो, किती हरकत केली आणि काही केलं तरी टेन्शन घेऊ नका। शेतकरी बांधवांसाठी सध्या जर म्हणजे की पाहायला गेलं तर अनेक दिवसापासून असं सांगितलं जातं की आज पैसे जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु बरेच दिवस उलटून गेले सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही। मी जे सांगतो ते खरं आहे। नुकताच आता PM किसान योजनेच्या माध्यमातून म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना असं सुद्धा वाटत होतं की PM किसान योजनेच्या हप्त्याबरोबर आम्हाला नमो शेतकरी योजनेची महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होईल। परंतु शेतकरी बांधवांसाठी काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा तांत्रिक बाबीमुळे राज्य सरकारला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हप्त्यासोबत वाटप केला जाऊ शकला नाही। त्याकरिता आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे राज्य सरकार तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या वारी जमा होणार आणि कोणते सर्वप्रथम नेमकी किती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, आता हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहोत, तरी तुम्ही शांतपणे ऐका। सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण डायरेक्ट आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहे। PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला असून या प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 4,000 रुपये नेमकं कशाचे, तर शेतकरी बांधवांना राज्य सरकारला म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाल्यामुळे आता राज्य सरकार नवीन निर्णय जाहीर केलेला आहे। आम्ही एका हप्त्यासोबत तुमचे दुसरे हप्तेसुद्धा या ठिकाणी वाटप करणार आहोत, म्हणजेच की शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा शेतकऱ्यांसाठी 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती एकत्रितपणे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हा हप्ता फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा म्हणजेच की होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुढील काही तासामध्ये या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचा लाभ घेणार आहे या ठिकाणी दिला जाणार आहे, आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असा व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती दररोज पाहायला मिळतील। आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्याला 4,000 रुपये खात्यावरती मिळणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून पात्र लाभार्थी आहेत त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, सरकार त्याच्यासाठी अटी लावण्यात आलेल्या आहे। हे अटी आता खूप मोठ्या आहेत, ते तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतोच, पण यामुळे सविस्तरपणे सांगणार आहोत, त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ हा लक्ष देऊन पहा। तर हा शेतकरी बांधवांनो, सरकार स्पष्ट केले आहे की नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रितपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देणार आहोत, परंतु हप्ता फक्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत चला। शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर समजून घेऊ की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे नेमके पात्र कोण आहे आणि अपात्र कोण आहे, आणि त्यानंतर आपण 20 जिल्ह्यांचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते वितरित करण्यामागे येणार आहे। हे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले असून आता 20 जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत चला।
पहा आता नंबर 1 वरती तुमचं काय काम आहे ते शेतकरी बांधवांनो फार्मर ID कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या देखील शेतकरी बांधवाकडे नसेल अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कृषी सेंटरवरती जाऊन लगेच काढून घ्या. शेतकरी बांधवांनो तुम्ही आणि तुमच्या वेळेस सांगतो की फार्मर ID कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळेल. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांना काढून घ्या, तुम्हाला हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमचं PM किसान योजनेचा 23 हप्ता भेटला पाहिजे. म्हणजेच की 20 जून रोजी PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे का? झाला असेल तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्या आणि 10व्या हप्त्यासाठी या ठिकाणी खरोखर पात्र ठरणार आहे. तुम्हाला सुद्धा आता काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की पैसे जमा होणारच आहे. बांधवांनो नंबर 3 वरती म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी योजनेतील मागील हप्ते मिळालेले पाहिजे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला पाहिजे, तरच तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्यासाठी इथे पात्र ठरणार आहात. तुमचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे मिळेल. चला तर आपण पाहूया आता तुम्हाला जिल्हे कोणते आहे. तर त्यामुळे KYC सुद्धा पूर्ण करा. तर चला 20 जिल्ह्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे. आता ही 20 जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तुमची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता सविस्तरपणे तुमचा जिल्हा नाव येते का आणि नाही एकदा चेक करा. तुमचे शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या की तुम्हाला पैसे येणार आहे. यामध्ये जर लक्षात घेतलं तर यामध्ये यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांचे नाव आहे. वाशिम, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल तर सध्या तुम्हाला नमो शेतकरीच्या 9व्या हप्ते आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करायची गरज नाही, कारण की तुम्हाला 23वा हप्ता लगेच जमा व्हायला सुरुवात झालेला होतं. आणि त्यानंतर चिंता करू नका, तुमच्या खात्यावरती PM किसानचे सोबत पैसे नमो शेतकरीचे येणार आहे. त्यानंतर गोंदिया आणि हिंगोली या जिल्ह्यातसुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि त्यानंतर बघितलं तर नाशिक आणि त्यानंतर नांदेडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना येथे भेटणार आहे. त्यानंतर ठाणे, वर्धामधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो चंद्रपूर आणि धुळेमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी करता चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नांदेड या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड, बुलढाणा यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पुढे जर बघितलं तर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अहमदनगर, पालघर, परभणी या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर या ठिकाणी नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्र मिळेल, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.